श्री शिवगीता छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवद्गीतेतून घेतलेला शोध. लेखक सुयोग छत्रे. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या ठायी तर सावधानता अगदी पदोपदी जाणवते. या दोघांच्या अवताराचे ध्येय धर्मस्थापनाच होती. सुग्रीव आणि वाली यांच्या द्वंद्वामध्ये या दोघांच्या अवताराचे ध्येय सुग्रीव आणि वाली यांच्या द्वंद्वामध्ये रामाला जेव्हा सुग्रीवाची बाजू धर्माची वाटली तेव्हा त्याने रामाने वालीला मारून सुग्रीवाला पुन्हा राज्यशासन मिळवून द्यायला मदत केलेली आहे. हे सावधपणच आहे. कृष्णाने सुद्धा उघड पांडवांची बाजू घेऊन कौरवांना विरोध केला आणि महाभारत घडवून आणले. महाभारताच्या त्या 18 दिवसाच्या युद्धात कृष्ण सदैव सावध आहे. कुठेही बेसावधपणा त्या कृष्णाच्या ठायी नाहीये. पांडवांच्या बाजूने कृष्ण नसता तर खरंच पांडव जिंकू शकले असते का? हा एक मोठा यक्षप्रश्नच आहे. कृष्णाला दैवी अवतार मानतात म्हणून मी हे म्हणत नाही, तर कृष्णाची मुत्सद्देगिरी, शौर्य, चाणाक्षपणा, नीती, धैर्य, कूटनीती ही पांडवांच्याकडे नव्हती असेही नाही, पण त्या गुणांचा वापर योग्य ठिकाणी करायचे ज्ञान मात्र कृष्णाकडेच होते. क्षत्रियाचा धर्म सावधपणा सुद्धा आहे. क्षत्रिय सावध नसेल तर शत्रू निर्वेदपणे हल्ला करून राज्यातील प्रजेची कत्तल करेल आणि पाप अर्थातच त्या राजाच्या माथी बसेल. म्हणून सावधानता हा सद्गुण आहे आणि तो क्षत्रियांनी बाळगला पाहिजे, असे कृष्ण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सांगत आहे. श्री शिवगीतेच्या गाभाऱ्यात महाराजांचा जन्म झाला त्यावेळी या भूमीला अनेक शत्रूंनी घेरले होते. महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची लगबग चालू झाल्यावर सुद्धा कमी जास्त प्रमाणात अनेक शत्रूंनी या महाराष्ट्राला वेढलेले होतेच. आदिलशाही, कुतुबशाही, मुघल, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आणि सिद्धी शिवाय आपले स्वकीय होते ते वेगळेच. शिवरायांचे वैशिष्ट्य हे आहे की शिवरायांनी चहूबाजूने शत्रूने वेढले असतानाही स्वराज्य निर्मिती केली. नुसती स्वराज्य निर्मिती केली असे नव्हे, तर सुराज्यात सुद्धा परिवर्तन करून दाखवले. शिवरायांचा राज्याभिषेक तर या सर्व प्रसंगावरील कळसच म्हणावा लागेल. ही राज्य साधना करताना शिवरायांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वैयक्तिक आणि राजकीय अनेक घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडल्या. प्रत्येक परिस्थितीत महाराजांना यश मिळत गेले हा इतिहास आहे. काय कारण असावे? महाराजांची सावधानता. आज्ञापत्रात महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचे वर्णन आहे. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात